निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरामध्ये घसरण सुरूच आहे। त्यामुळे लासलगाव बाजारपेठेमध्ये कांदा लिलाव बंद पाडत शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला। तर दुसरीकडे परराज्यातील कांदा नवीन वर्षात येणार असल्यामुळे महाराष्ट्राचा कांदा आणखी महागण्याची शक्यता आहे। बघूया या संदर्भातला एक रिपोर्ट। कांदा निर्यात बंदी विरोधात शेतकरी आक्रमक झाले। लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांकडून कांदा लिलाव बंद पाडण्यात आले। दरम्यान कांदा निर्यात बंदीवरून आमदार बच्चू कडू यांनी आपल्याच सरकारला घरचा आहेर दिला। मताची बंदी असा शब्द घरावर लिहून ठेवा असं आवाहन शेतकऱ्यांना केलंय। ज्या दिवशी आम्ही सांगतोय एक मत जर शेतकऱ्याच्या नावावर बदलन, मी सांगतोय हे गल्लीपासून जेवढ्या फुटाने वाटाने आहे, हे सगळे पिलान टट्टू आहे, हे तुमच्या पायावर मस्तक ठेवल्याशिवाय राहणार नाही, एवढी ताकद। आणि म्हणून पहिले तर तुम्ही त्या घरावर लिहून ठेवलं पाहिजे, उद्यापासून निर्यात बंदी, मताची बंदी। कांदा महाग झाला तर आपले 10-15 खासदार पडल्याशिवाय काही राहत नाही। तुमची भीती आहे का सरकारले? बिल्कुल नहीं। कोणी उठून दाखवा तर मले हमसे डरती है सरकार। तुमसे तो डरती नहीं, तुम्हाला तो जातीचे झेंडे हाती देऊन दिले ना बाबा। धर्माचे झेंडे ह्या भगवा घे, मुसलमान हा हिरवा घे आणि बौद्ध तर निळा घे। निर्यात बंदीमुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे। कांद्याचे बाजारभाव 42 ते 45 रुपये किलोवरून थेट 12 ते 17 रुपयांवरती आले। यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसतोय, कारण महाराष्ट्रातून 3 लाख टन कांदा देशांतर्गत बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध झालाय। एकीकडे निर्यात बंदी तर दुसरीकडे महाराष्ट्रातील कांद्याला परराज्यातील कांद्याबरोबर स्पर्धा करावी लागणार आहे, कारण कर्नाटक, गुजरात, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील कांदा लवकरच मार्केटमध्ये येणार आहे। वाहतूक खर्च, कांदा खरेदी दरात मोठी तफावत असल्याने देशभरात महाराष्ट्रापेक्षा या 4 राज्यांकडून स्वस्तात कांदा मिळतोय। परिणामी नवीन वर्षात महाराष्ट्राचा कांदा गडगडण्याची शक्यता आहे। आणि तुम्ही किती पाठपुरावा केलात? छोट्या छोट्या गोष्टीसाठी आपण जातो। मागासवर्गीयासाठी कोण गेलेत? आपण कांद्यासाठी गेलो, आपण इतर विषयासाठी गेलो, इथेनॉलसाठी गेलो, पण ह्या विषयासाठी कधी गेला होतात का? तुम्ही बोलले ना, तुम्ही बोलले शेतकऱ्याचा अपमान केला तुम्ही, कांद्याच्या अनुदाना करता केले उत्तर आम्ही बोललो का त्या गोष्टीवर? म्हणजे तुम्ही एकीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत म्हणणं नाही, पण शेतकऱ्याच्या बाबतीत तुम्ही हे बोलू नये। इथेनॉल हे शेतकऱ्यांचं आहे, ऊसाचं उत्पादन हे शेतकऱ्याचं आहे। एकीकडे तुम्ही मंत्री महोदय नाही, तुम्ही कांद्या उत्पादन आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये बोलत असाल तर हे शिष्यवृत्तीवर मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचं उत्तर शिष्यवृत्तीवर बोलावं, कांद्यावर बोलू नये। एकट्या नाशिक जिल्ह्यातून 70% कांदा निर्यात केला जात होता। 30% कांदा देशांतर्गत विक्री केला जातो। निर्यात बंदी झाल्याने आता पूर्ण 100% कांदा देशांतर्गत विक्री करावा लागतोय। महाराष्ट्रातून दिल्लीत कांदा पाठवण्यासाठी किलोला 5 ते 7 रुपये वाहतूक खर्च येतो। गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेशातून दिल्लीत कांदा पाठवण्यासाठी किलोला 2 ते 3 रुपये खर्च येतो। महाराष्ट्रातील कांद्याला 12 ते 17 रुपये किलो दर आणि परराज्यातील कांद्याला 9 ते 12 रुपये दर। 6000 रुपयाची जी योजना लिहिली शेतकऱ्यांसाठी, इथं दर 4 महिन्याला 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात मोदी सरकार टाकतंय। आम्हाला ती योजना नकोय, आम्हाला भीक मागायची गरज नाही। शेतकऱ्यांचा गळा कापायचा केसानं आणि पुन्हा मदत दिली म्हणून सांगायला यायचं का? आमची सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमचा संकल्प, आमच्या विकसित भारत या योजनेला जाहीर निषेध करतोय आम्ही या योजनेचा। केंद्राने अनेकदा निर्यात बंदी केली, मात्र ही बंदी उन्हाळी कांद्याला केली होती। मात्र यंदा पहिल्यांदाच लाल कांद्याला निर्यात बंदी केली आहे। लाल कांदा खरेदी केल्यानंतर 2 दिवसात विकावाच लागतो, त्याची साठवणूक करता येत नाही। त्यामुळे व्यापारी कांदा खरेदी करताना हात आखडता घेताना दिसतोय। परिणामी कांद्याच्या दरात घसरण सुरूच राहणार एवढं नक्की। श्रीराम क्षीरसागरसह रईस शेख, पुढारी न्यूज।